याआधी मी तुमच्यासोबत 1-2 पेपर डॉल केक शेअर केलेले आहेत. तर पुन्हा एक पेपर डॉल केकची वेगळी डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर कस्टमरांनी मला या केकसाठी एक फोटो पाठवलेली होती, पण मी त्यांना बोलले की मी थोडा वेगळ्या डिझाईनमध्ये करते. तर ते बोलले ठीक आहे, तुम्ही जसं वाटतं तुम्हाला तसं करा. तर जेव्हा कस्टमर आपल्यावर विश्वास देते तेव्हा खूप चांगलं वाटते. तर इथे आपली जी केक आहे, तर ही जी डिझाईन आहे, मी एकदम आपला सर्वात ओपन टीथ नोझल येतो, तर त्यातला छोटा नोझल घेतलेला आहे मी आणि त्यापासून मी ही डिझाईन केलेली आहे. तर तुम्ही पाहत असाल तर माझ्या नोझलचा मूवमेंट करण्याची पद्धतकडे लक्ष द्या. जेव्हा कुठलीही आपण डिझाईन पाहतो तेव्हा काय करायचं, तो बनवत असतो तेव्हा त्याच्या हाताची मूवमेंट आणि नोझलची मूवमेंट कशी आहे याकडे लक्ष द्यायचं. समोरचा पर्सन कितीही जरी सांगत असेल तरी जेव्हा आपण त्याच्या हाताच्या मूवमेंटकडे लक्ष देतो तेव्हा कसं ते आपल्याला पटकन लक्षात येते. तर इथे जी आपली केकची डिझाईन आहे, इथे मी आधी साईडला खाली करून घेतलेले आहे, नंतर छोटे छोटे फ्लावर्स हे वर करून घेतलेले आहेत आणि जिचा जो टॉप होता तर त्या पेपर डॉल केकच्या टॉपवर सुद्धा मी सेम डिझाईन केलेली आहे. तर या कलरसाठी बनवण्यासाठी मी रेड कलर यूज केलेलं होतं, 1 ड्रॉप. तर आपला हा शेड रेडी झालेला आहे, कारण 1 ड्रॉप जेव्हा आपण क्रीममध्ये टाकतो तर जास्त डार्क कलर हा येत नाही. तर इथे आपला हा केकची डिझाईन थोडी वेगळी पेपर डॉल केक डिझाईन ही रेडी झालेली आहे. कसं असते, जेव्हा आपण डॉल केक घेतो तर ती थोडी महागडी असते, पण त्या तुलनेत जेव्हा आपण पेपर डॉल केक घेतो तर पेपर डॉल केक थोडी स्वस्त पडते. त्यामुळे कस्टमरही पेपर डॉल केकला प्राधान्य देतात. असेच बरेच मी आहेत जे पेपर डॉल केक बनवून दिलेले आहेत. तर त्यातलाच पुन्हा एक नवीन केक डिझाईन ही कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली आणि तुम्ही सुद्धा तुमच्या केकवर अशी ट्राय करत राहा. धन्यवाद.